जनता दरबारावरून भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत धुसफूस सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। काही दिवसांपूर्वीच मंत्री गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यात जनता दरबार घेतला होता। यावरून भाजप आणि शिंदे गटामध्ये चांगलीच जुंपली होती। यानंतर आता नवी मुंबईत मंत्री गणेश नाईक यांनी जनता दरबार घेतला। महत्त्वाची बाब म्हणजे यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत सावलीसारखे असणारे चंपासिंह थापा यांनी गणेश नाईक यांच्या जनता दरबाराला हजेरी लावली होती। मंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात जनता दरबार घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं होतं। ठाण्यातील लोकांनी त्यांच्या समस्या घेऊन थेट गणेश नाईक यांचा जनता दरबार गाठला होता। यानंतर एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघातही गणेश नाईक हे जनता दरबार भरवणार असल्याची माहिती समोर आली आहे। याविषयी बोलताना गणेश नाईक यांनी सांगितलं की मी ठाण्यात जनता दरबार आयोजित करण्यावर ठाम आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार किंवा त्यांच्या अन्य मंत्र्यांनी जनता दरबार आयोजित केला तर मला हरकत नाही। उलट लोकांच्या समस्या सोडवण्यास गती मिळेल अशी स्पष्ट आणि ठाम भूमिका वनमंत्री गणेश नाईक यांनी घेतली होती। यानंतर आता नवी मुंबईच्या विष्णुदास भावे नाट्यगृहात पार पडलेल्या जनता दरबाराची जोरदार चर्चा चालू असून मंत्री गणेश नाईक यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी विष्णुदास भावे नाट्यगृह इथे जनता दरबार भरवला होता। मात्र या जनता दरबारात बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू चंपासिंह थापा यांनी गणेश नाईक यांची भेट घेऊन गणेश नाईक यांना निवेदन देखील दिलं। यामुळे आता थापा यांच्या भेटीची चर्चा सुरू असून चंपासिंह थापा हे बाळासाहेब ठाकरे यांच्या जवळचे आणि त्यांच्या सहाय्यक होते। एकनाथ शिंदे यांनी चंपासिंह थापा यांना शिंदे गटात सामील करून घेतलं होतं। मातोश्रीवर बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत असणारे थापा 2012 मध्ये त्यांच्या निधनानंतर मातोश्रीपासून दूर होऊ लागले आणि त्यानंतर एकनाथ शिंदे गटात सामील झाले। थापा यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आश्चर्य व्यक्त करण्यात येत होतं। मात्र आता थापा हे थेट गणेश नाईक यांच्या जनता दरबारात पोहोचल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत।